रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून मंडळी, या वाक्यासरशी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो रंगमंच, मखमली पडदा आणि प्रेक्षागृहातील रसिक प्रेक्षक. अगदी प्रेक्षकांना रंगमंदिरापर्यंत आणण्याची जी एक धडपड असते, एक वृत्ती असते, अशाच एका कलाकाराची ही ओळख. काही माणसं रंगमंचावर भूमिका साकारतात, तर काही माणसं स्वतःच रंगभूमीचा इतिहास बनतात. रंगभूमी ही ज्यांच्यासाठी केवळ एक कला नाही, तर जीवनाची साधना आहे, अशा एका असामान्य रंगसाधिकेचा हा प्रेरणादायी प्रवास. ज्येष्ठ रंगसाधिका माननीय श्रीमती विद्या काळे. मंडळी, सोलापूरच्या सांस्कृतिक भूमीत अनेक कलाकार घडले, पण काही व्यक्तिमत्वे अशी असतात की जी स्वतःची ओळख निर्माण करतात. माननीय प्राध्यापिका विद्या काळे गेली 5 दशके मराठी रंगभूमीवर अखंडपणे कार्यरत असलेले एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासाठी अभिनय हा केवळ व्यवसाय नाही, तर तो आहे श्वास, तो आहे संस्कार आणि ती आहे त्यांच्या आयुष्यभराची साधना. संगीत स्वयंवर, संगीत मानापमान, संगीत शारदा अशा अनेक संगीत नाटकामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका या आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. संगीत नाटकाचा माझा मी काम करण्याचा प्रवास 1988-85 मानापमानमध्ये मी पहिलं काम केलं. सौजन्याची 80-83 मधील पारू असो किंवा विविध एकांकिकांमधील प्रभावी भूमिका, ज्यांनी प्रत्येक पात्र जगलं आणि प्रत्येक संवाद अनुभवला, प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी आपला ठसा उमटवला, त्या आमच्या काळेबाई म्हणजेच प्राध्यापिका विद्या काळे मॅडम. मी काम करत गेले. माझे वडील आणि माझे गुरु पद्माकर देव सर, शब्दात फरक असेल सांगितलं त्याने एकच, विद्या काम करत राहा, कोण काय म्हणतंय हे विसर, 10 ठिकाणी इथे जा तिथे जा हे करू नकोस, हे वडिलांनी सांगितलं, सरांनी सांगितलं. पण न बोलता त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या. त्यातलं एकनिष्ठपणा ही महत्त्वाची गोष्ट मी शिकले. देवसरांच्याच हाताखाली मी कार्यरत होते. त्यांच्याकडूनच मी नाटक निवडायचं कसं, नाटकात कलाकार कसे निवडायचे, नाटकाचं एडिटिंग कसं करायचं, नाटकाचं नेपथ्य कसं असायचं. नाटक इथेच, सर इथे बसायचे, इथे प्रॅक्टिस, मी तिकडे असायची आणि माझं बारीक लक्ष असायचं, सर अभिनय कसा शिकवता. 69ला मी सरांना अनेक वेळा म्हटलं होतं की मला श्रुती मंदिरची मेंबर करून घ्या. कुठली परीक्षा सर माझी घेत होते मला ठाऊक नाही. अनेक गोष्टी त्यांनी माझ्यावर सोपवल्या, त्या माझ्या हातून पार पडत गेल्या, तेही त्यांच्याकडे बघूनच. कलाकार घडवणे म्हणजे केवळ अभिनय शिकवणे नव्हे, तर एक संवेदनशील माणूस घडवणे. आणि याच उद्देशाने आमच्या काळेबाईंनी श्रुती मंदिर या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालनाट्य शिबिरं देखील आयोजित केली. खूप जण म्हणायचे, तू एकाच ठिकाणी संकुचित राहतेस,
तुला एक्सप्लोजर मिळत नाही. म्हणलं माझं त्यावेळा आडत नाही, नाटक नाही केलं म्हणून माझी पोटाची भाकरी थांबणार नाही. प्रेम, आवड, कौतुक, एकनिष्ठपणा, शिकणं हे सगळं त्यातनं मिळत होतं. म्हणून मी एकच श्रुती मंदिर संस्थेशी एकनिष्ठ एक जीव राहिले. तिथून मला सगळं मिळत गेलं. यामध्ये ही खरी कमाई, खेळ मजेदार, नवे गोकुळ, सुंदर आमची वसुंधरा अशा अनेक बालनाटकातून त्यांनी हजारो मुलांमध्ये कलेची गोडी निर्माण केली. मंडळी, आज अनेक कलाकार अभिमानानं सांगतात, आमच्या रंगप्रवासाची सुरुवातच मुळी आमच्या काळेबाईंकडून झाली. 20 ते 25 संगीत नाटकांची त्यांच्याबरोबर मी साथ संगत केलेली आहे. मी तबलावादक आहे आणि जे काही लहानाचं मोठं मला सोलापुरामध्ये केलेलं आहे ते फक्त देवसर आणि काळेबाई यांनीच केलेलं आहे. आज त्यांना जो काही पुरस्कार मिळालेला आहे त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि इथून पुढं आणखीन असेच मोठे मोठे पुरस्कार आमच्या बाईंना मिळोत एवढीच माझी इच्छा आहे आणि परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. तर इयत्ता 4थीपासून ते 10वीपर्यंत मॅडमकडे मी बालनाट्य शिबिर, एकांकिका अशा सगळ्यांमधनं कामं केली आणि तेव्हा पहिल्यांदा मी बालराज्यनाट्य जे पुण्याला व्हायचं, केंद्र पुण्याला होतं, तर तेव्हा मी लास्ट बेंच नावाचं पहिलं माझं बालराज्यनाट्य आणि पहिला दौरा बाहेरचा तर तो मला करायला मिळाला. त्यानंतर 11वी ते आत्तापर्यंत मी मॅडमकडं सतत वर्षातनं 1-2 वेळा संगीत नाटकांचे दौरे असतात आमचे, परत राज्यनाट्य असतं. तर संगीत नाटक हा प्रकार मला काळ्या मॅडममुळे कळाला की नेमकं तो काय आहे आणि 3 अंकी नाटक काय असतं. तर ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आणि त्यातलं संगीत कसं असतं किंवा ते डायलॉग्स घ्यायचे कसे, गाणं कसं असतं किंवा लाईव्ह म्युझिक कसं असतं, ह्या सगळ्यांचं जे ज्ञान आहे ते मला मॅडममुळे मिळालं. आता मी जी छोटी मोठी कामं करतो बाहेर जे नाटकामध्ये ते सगळं मॅडमचा वारसा घेऊनच पुढं मी चालवत आहे आणि अजूनही मॅडम त्याच ताकदीने संगीत नाटकं करतात आणि मी त्याच जोराने येऊन आम्ही त्यांची मदत करतो आणि श्रुती मंदिर या संस्थेचे खूप आभारी आहेत कारण त्या संस्थेमुळं आज एक नावारूपाला आलेलो आहे मी. एक नाट्यकलावंत म्हणूनच नव्हे तर एक लेखिका, दिग्दर्शिका आणि नाट्य संस्कारक म्हणूनही त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला. आत्तापर्यंत जवळपास 1000पेक्षा जास्त कलावंत बाईंच्या हाताखालून तयार झाले असतील आणि देशात आणि विदेशात इतर ठिकाणी ते कार्यरत असतील, त्यांची कला दाखवत असतील ते आहे. त्यानंतर संगीत नाटक आहे, दिल्लीला जाण्याचे अनेक प्रसंग आहेत, त्याच्यात सगळ्यात तयारी आहेत. लहान सहान गोष्टीची तयारी कशी करून घ्यायची हे पण बाईंकडनं शिकण्यासारखं आहे. एक गोष्ट की कुठलीही गोष्ट विसरायला नाही पाहिजे. आपल्याला काय वाटतं की आपलं मेंदू म्हणजे कॉम्प्युटर आहे आणि आपण सगळं लक्षात ठेवू शकतो, तर त्याची चेकलिस्ट केली गेलेली असायची. हे झालं त्याच्याप्रमाणे ते टिक करत गेलेले असायचे. मग ते नाटक राहू दे नाही तर दिल्लीला जाणं असू दे, मग चेकलिस्ट आहेच त्यांची. ही पण सवय आता थोड्याफार प्रमाणात आमच्या पिढीला लागली, पण हे सगळी शिस्त शिकता आली, हे सगळ्या गोष्टी शिकता आल्या. नाटकाव्यतिरिक्त सुद्धा ह्या गोष्टी आहेत की त्या इतर पण आपण काम करत असताना आपल्याला उपयोगी पडतात. मंडळी, एखाद्या कलाकाराचं मोठेपण केवळ त्याच्या टाळ्यांमध्ये मोजलं जात नाही, तर ते मोजलं जातं त्यांनी घडवलेल्या कलाकारांमध्ये, दिलेल्या संस्कारांमध्ये आणि त्यांच्या कार्याने उजळलेल्या पिढ्यांमध्ये. माननीय श्रीमती विद्या काळे म्हणजे जिद्द, साधेपणा, शिस्त आणि कलेवरील निस्सीम प्रेम. ज्याच्यामुळे की म्हणजे माझ्या मुलांना त्यांनी बालनाट्यामध्ये घेतलं आणि ते आजपर्यंत माझी मुलं नेपथ्य संगीत देणं यामध्ये मॅडमने त्यांना एक्सपर्ट केलं. मॅडम ह्या कलाकार घडवण्यामध्ये अतिशय त्यांचा हातखंडा आहे. तसेच मला काळ्या मॅडमनी संगीत नाटकामध्ये नगरला पहिल्यांदा मला स्टेजवर त्यांनी भूमिका दिली आणि तो माझा पहिला अनुभव की मी आत्तापर्यंत कधी स्टेजसमोर नव्हते, परंतु मॅडमनी मला जे दिलं स्टेजचं धारिष्ट, कारण बँकिंग व्यवसाय सोडून आपण कधी कुठे बाहेर जात नाही, पण मॅडमनी मला बाकीच्या नेपथ्य वगैरे सगळ्या ठिकाणी घेऊन परंतु स्टेजवर आणण्याचं काम मॅडमनी केलं. हे जे मॅडम करतात हे अतिशय अवघड आहे, पण मॅडम ते करतात.
मॅडमचे अतिशय कष्ट ते कलाकार घडवतात, त्याबद्दल काही वादच नाही आहे. कारण संगीत नाटक ही परंपरा जीवित राहणं याकरिता बाईंचं योगदान आत्ताच्या पिढीसाठी खरोखर खूप महत्त्वाचं आहे आणि त्याविषयीचं ज्ञान हे लुप्त न होऊ देण्याची ही अतिशय मोलाची जबाबदारी त्यांनी अगदी पार पाडलेली आहे. निवेदन करत असताना अनेक बारकावे आणि अतिशय बारीक अचूक माहिती ज्या पद्धतीने त्या मला पुरवतात त्यामुळे माझं निवेदन खुलतं. पण बाईंचं अप्रतिम असं मराठी आणि हिंदीतनं देखील लिखाण आहे. हिंदीही नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पूर्वी नाटकात कामही करायच्या. बाईंनी संगीत नाटकातनं काम तर केलेलंच आहे. बाईंचं दिग्दर्शन, बाईंनी बालनाट्यातसुद्धा, बालरंगभूमीलासुद्धा खूप मोलाचं त्यांचं जे योगदान आहे ते दिलेलं आहे. आणि याशिवाय बाईंनी घाशीराम कोतवाल देखील रंगमंचावर आणलेलं आहे. आणि खरोखर बाईंचं अभिनंदन मी काय करणार, पण बाईंचे आशीर्वाद सगळ्यांच्या आमच्या पिढीच्या मागे राहावेत ही प्रार्थना करते. राज्यस्तरीय मराठी संगीत नाटक स्पर्धांमध्ये त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरणातून अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली. संगीत फुलले प्रेम पाषाणी, संगीत ना पती ना माता, संगीत कथा माणकावतीची, संगीत हारजीत, संगीत इश्काचा जहरी प्याला, अशा त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये समाज, संस्कृती आणि मूल्यांची सुंदर अशी वीण दिसून येते. आजवरच्या या कलेच्या प्रवासामध्ये विद्याताई यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 2006 साली 2006 साली माझं पहिलं नाटक ना पत्नी ना माता संगीत नाटक पहिलं, त्याला दिल्लीचा वसंतराव साठे पुरस्कार मिळाला. तिथं पुढे मुंबईचा ज्योत्स्ना भोळे आणि रघुवीर सावरकर हे 2 पुरस्कार मुंबईचे मिळाले. त्यानंतर 15 जुलै 2011 साली पुण्याच्या बालगंधर्व रसिक मंडळाचा संगीत नाटक लेखनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मिळाला. इथला लायन्सचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. रोटरीचाही पुरस्कार मिळाला. मंडळी, आपल्या सगळ्यांना एक चकित करणारी गोष्ट म्हणजे माननीय प्राध्यापिका विद्या काळे मॅडम यांनी वयाच्या 72व्या वर्षी सोलापूर विद्यापीठातून नाट्यशास्त्र या विषयातून MA पूर्ण केलं आणि तेही A+ ग्रेड बरोबर, बरं का. अर्थात वयाच्या 72व्या वर्षी नाट्यशास्त्र या विषयात पदवी घेतल्याबद्दल संपूर्ण विद्यापीठामध्ये त्यांच्या नावाचा जो गौरव होत होता, जे कौतुक होत होतं, ते केवळ आणि केवळ अविस्मरणीय आहे. आमच्या बाईंना यावर्षीचा अस्तित्व रंगसाधक पुरस्कार 2026 मिळतोय, तर यासारखा आनंदाची गोष्ट दुसरी आमच्यासाठी कुठलीही नाही आहे. मॅडमना हा जो पुरस्कार तुम्ही सगळ्यांनी दिलात, आपल्याला सगळ्यांना मिळाला, असाच त्यांना मिळत राहो, बस ईश्वराने हीच प्रार्थना. आज हा महत्त्वाचा पुरस्कार जाहीर झाला आणि आज हा दिला जातो आहे तो पुरस्कार. त्याबद्दल मी खरं म्हणजे अस्तित्व मेकर फाउंडेशनचे आभार मानेन, किंवा त्यांनी ह्या प्रकारे त्या निवडीला जे काही साथ दिलेली आहे किंवा ती निवड जी केलेली आहे, तर एवढ्या मोठ्या कार्याला हे अभिवंदन केलं जातं आहे. त्याबद्दल अस्तित्व मेकर फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार. रंगसाधक हा राज्यस्तरीय पुरस्कार अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने बाईंना जो जाहीर झाला आहे त्याबद्दल खरोखरच संस्थेचे आभार आणि त्यांचं अभिनंदन. ही अतिशय समर्पक निवड केल्याबद्दल आणि बाईंचं खरोखर मनापासून अभिनंदन. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मी भगवान श्रीकृष्ण नाही, पण फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नका. जे आहे ते तुमच्याकडे येणारच, हे ध्यानात ठेवा.
श्रीमती विद्या काळे हे केवळ एका कलाकाराचं नाव नाही, तर मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेतील एक प्रेरणादायी पर्व आहे असंच म्हणूया. या निमित्तानं एक धन्यवाद द्यायचे. अस्तित्व मेकर्स फाउंडेशननं हा रंग साधक पुरस्कार यावर्षीचा मला देऊन माझ्या कार्याचा, अल्पशा कार्याचा जो गौरव केला त्याबद्दल अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या प्रत्येकाचे मी आभार मानते. धन्यवाद. याच 5 दशकांच्या अविरत रंगसेवेचा गौरव करत अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर या आपल्या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ रंगसाधिका विद्याताई काळे यांना रंगसाधक पुरस्कार 2026 हा प्रदान करताना आम्हा सर्वांना एक वेगळाच आनंद होत आहे. ज्येष्ठ रंगसाधिका आदरणीय विद्याताई काळे आपल्या अखंड रंगसाधनेला आमचा मानाचा मुजरा.